नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर. आज आहे 3 फेब्रुवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते संपूर्ण आज या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. जर तुम्ही आपल्या नवीन चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकतात. चला तर प्रश्न क्रमांक पहिला. 2025चा 67वा महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पृथ्वीराज मोहोळ हा 67वा महाराष्ट्र केसरी हा ठरलेला आहे. त्याच्याबद्दल पॉइंट आहेत. 2025 मधील महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ही अहिल्यानगरमध्ये पार पडलेली आहे, जी की 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान वाडिया पार्क मैदानात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही पार पडलेली आहे. यावर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 840 मल्ल सहभागी झालेले होते. यावर्षी महाराष्ट्र केसरी विजेत्या केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने मानाची गदा देण्यात आलेली असून 66वा महाराष्ट्र केसरी होता सिकंदर शेख आणि ती स्पर्धा पार पडली होती पुणे जिल्ह्यातील फुलगाव या ठिकाणी. 65वी झालेली होती. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता आहे शिवराज राक्षे आणि ती कुठे पार पडली होती? पुणे या ठिकाणी. समोरचा पॉईंट घ्या. प्रथम महाराष्ट्र केसरी विजेता होता दिनकर पाटील आणि सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी 1974 मध्ये युवराज पाटील, ज्याचं वय होतं 17 वर्ष. सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकलेले आहेत दोघं जण, नरसिंह यादव आणि विजय चौधरी यांनी सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही किताब जिंकलेला आहे. आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत संजय सिंह आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत रामदास तडस. हे पण लक्षात ठेवायचं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. फेब्रुवारी 2025 मध्ये भारतात किती नवीन रामसर साईट जोडण्यात आलेल्या आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 4 नवीन साईट्स याच्यामध्ये जोडण्यात आलेल्या आहेत. त्याच्याबद्दल आपण त्या 4 नवीन ठिकाणांचा आपण पाहणार आहोत. पहिला आहे उधवा तलाव, जो की झारखंड राज्यामध्ये आहे. दुसरा आहे खेचोपल्ली वेटलँड, हे आहे सिक्कीम या राज्यामध्ये. तिसरं आहे सक्करकोट्टई पक्षी अभयारण्य, हे आहे तामिळनाडू राज्यामध्ये. आणि चौथा आहे तीर्थंगल पक्षी अभयारण्य, हे आहे तामिळनाडू राज्यामध्ये. त्याच्याबद्दल पॉइंट आहेत. 2025चा जागतिक पाणथळ दिनाची थीम आहेत आमच्या सामान्य भविष्यासाठी पाणथळ प्रदेशाचे संरक्षण. समोरचा आहे रामसर कराराचे एकूण सदस्य देश आहेत 172 देश याच्यामध्ये सहभागी आहेत. भारतातील पहिले सर्वात जुने रामसर स्थळ हे चिल्का सरोवर ओडिसा मध्ये असून केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे राजस्थानमध्ये. हे 2 पहिले रामसर स्थळे आहेत. भारतातील सर्वात मोठं रामसर स्थळ आहे पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे. भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ आहे हिमाचल प्रदेशमधील रेणुका. आणि महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळाचा याच्यामध्ये समावेश आहे. पहिला आहे नांदूर माध्यमेश्वर, दुसरा आहे लोणार सरोवर आणि तिसरा आहे ठाणे खाडी. आणि भारतामध्ये एकूण सर्वात जास्त रामसर स्थळ आहेत तामिळनाडू राज्यामध्ये एकूण 18, उत्तर प्रदेशमध्ये आहेत 10, ओडिसामध्ये 6, पंजाबमध्ये 6, जम्मू काश्मीरमध्ये 5 आणि महाराष्ट्रामध्ये आहेत 3 रामसर स्थळे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. फिचच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची अंदाजे वित्तीय तूट किती असणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 5.4% वित्तीय तूट असणार आहे 2025-26 या वित्तीय वर्षामध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. क्रिकेट मधील अंडर-19 महिला T20 विश्वचषक कोणत्या संघाने जिंकलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारताने अंडर-19 विश्वकप 2025चा किताब जिंकलेला आहे. कोणाला हरवून जिंकलेला आहे? तो जिंकलेला आहे दक्षिण आफ्रिकेला हरवून भारतीय महिला संघाने हे विजेतेपद पटकावलेले आहे. आणि हे पार कुठं पडलेलं आहे? ते क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलेलं आहे. भारताच्या महिला अंडर-19 क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा अंडर-19 विश्वचषक हे जिंकलेलं आहे. सलग 2023 आणि 2025 मध्ये सलग
2 वेळेस. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. महाराजा हरिसिंग पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. जम्मू काश्मीरचे मनोज सिन्हा यांना हा महाराजा हरिसिंग पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. एल.जी. मनोज सिन्हा यांना त्यांच्या योगदानासाठी दखल घेऊन जम्मू काश्मीर येथील एका समारंभात महाराजा हरिसिंग हा पीस अँड हार्मनी पुरस्कार 2024-25 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. कोणत्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय पश्चिमा महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. नेपाळमध्ये हा उत्सव साजरा करण्यात आलेला होता. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. देशातील किती सरकारी शाळांच्या बँड्स टीम प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये सहभागी झालेल्या होत्या? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 3 शाळा याच्यामध्ये परेडमध्ये सहभागी झालेल्या होत्या. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. उत्तराखंड राज्याने समान नागरी कायदा लागू केलेला असून हा कायदा खालीलपैकी कोणत्या घटकाला लागू नाही? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. म्हणजेच वरीलपैकी दोन्ही, म्हणजेच विवाहविषयक परंपरा आणि अनुसूचित जमाती या दोघांना हा कायदा लागू नसणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. नुकताच जाहीर झालेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवालानुसार महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. महाराष्ट्र राज्य हे 6व्या क्रमांकावर आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. सतीश आळेकर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ॲग्रिस्टॅग ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाने कृष्णाची शिकवण आणि औद्योगिक आकांक्षा ही थीम प्रदर्शित केलेली होती? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. हरियाणा राज्याने ही थीम प्रदर्शित केलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. मुख्यमंत्री वयोश्री योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री वयोश्री योजने सुरुवात केलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच अफार अलीकडेच बातम्यांमध्ये दिलेले असून हे उपक्रम कशाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. एक राष्ट्र एक विद्यार्थी ID शी हा अपार रजिस्ट्री नंबर असणार आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि राष्ट्रीय क्रेडिट आणि पात्रता फ्रेमवर्कच्या अनुषंगाने 25 कोटी अपार ID तयार केलेल्या असून एक राष्ट्र एक विद्यार्थी ID हा उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्याला एक अद्वितीय 12 अंकी ID देण्यात येत असून शैक्षणिक रेकॉर्ड व्यवस्थित करणार आहे. ही प्रणाली फसवणूक आणि डुप्लिकेट कमी करत असून शैक्षणिक संस्थांसाठी एक विश्वासार्ह संदर्भ अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी एक एकीकृत शैक्षणिक अनुभव सुनिश्चित करणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. आदिती योजना ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. कोणती योजना? आदिती योजना. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंग यांनी 4 मार्च 2024 रोजी नवी दिल्ली येथे 2023-24 ते 25-26 साठी 750 कोटी रुपयांची तरतूद करून IDEX म्हणजेच आदिती योजनेसह अभिनव तंत्रज्ञानाचा विकास सुरू केलेला असून IDEX फ्रेमवर्क अंतर्गत कार्यरत ही योजना संरक्षण तंत्रज्ञान संशोधनासाठी 25 कोटी रुपयांपर्यंतच्या अनुदानासह स्टार्टअपना समर्थन देणार आहे. तर मित्रांनो, हे होते काही 3 फेब्रुवारीचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता.